नमस्कार, मी माधुरी. तर आज मी तुम्हाला दाखवतीये गौराई पूजन आणि गौराई विसर्जन या दोन्ही दिवशीच्या आमच्या एरियामधील, आमच्या वस्तीवरील सगळ्या महिलांच्या घरी बसवलेल्या गौराई. अतिशय सुंदर पद्धतीनं आणि सगळ्यांच्या मनामध्ये जी सुंदर अशी श्रद्धेची भावना होती, त्या भावनेतून साकारलेल्या या सगळ्या गौराई आहेत. तुम्हालाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला नक्की आवडेल. आणि हो, व्हिडिओ आवडला तर कमेंट करून सांगायला विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला. तर मी जिथे हळदी कुंकवाला गेले होते तिथं मी प्रत्येकीचे व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आहे. काही व्हिडिओ मी खूप उशिरा गेले विसर्जनाच्या दिवशी, त्यामुळं ते घेता आले नाहीत मला. पण जिथं पॉसिबल होतं तिथले सगळे व्हिडिओ मी या ठिकाणी टाकते आहे. तर काही ठिकाणी गौराई उभ्या केल्या, त्यांना मस्तानी काष्टा घातला होता. तर काही ठिकाणी गौराई बसवलेल्या होत्या. माझ्याही घरी पहिल्यांदाच गौराई असल्यामुळं मी त्यांना कळशीच्या धान्याच्या राशीमध्ये बसवलेल्या होत्या. पण प्रत्येकाची रूढी, परंपरा, प्रथा वेगळी असते. आमच्या इकडे देवघरातील देव, जे चांदीचे देव असतात, ते देव याच ठिकाणी गौराईंच्या समोर आणून पूजले जातात. तर अशा पद्धतीनं काहींनी थीम साकारण्यात आली होती. आणि असं म्हटलं जातं की गौराई हा खरं तर श्रद्धेचा भाग आहे. तुम्ही किती डेकोरेशन करता याच्यापेक्षा तुम्ही किती आस्थेनं, किती श्रद्धेनं तिला विराजमान करता घरामध्ये, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि अशाच सगळ्या आस्था आणि श्रद्धा तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर काहींनी थीम साकारण्याचा प्रयत्न केला होता. ह्या सगळ्या ज्या महिला आहेत त्यातील बऱ्याचशा महिला कष्टकरी आहेत. शेतामध्ये कामाला जाणं आणि त्यातून आपल्या घराची, कुटुंबाची उपजीविका करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यांच्याकडे. पण तरीसुद्धा वेळात वेळ काढून 2 दिवसांसाठी गौराईंचा सगळा मानपान त्या अगदी व्यवस्थितपणे करतात आणि सणाला कोणतंही गालबोट लावू देत नाहीत. तर अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची मांडणी, वेगवेगळ्या पायऱ्या, गौराईंच्या साड्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, हे पाहायला मिळालं मला. त्यानंतरचा हा विषय आहे की आपण जेव्हा या वर्षी गौराई विसर्जित करतो, विसर्जन होतं गौराईंचं, पुढच्या वर्षीची थीम, पुढच्या वर्षी कोणत्या साड्या आणायच्या, कोणते दागिने घालायचे, कसं करता येईल त्यांचं, हे आत्तापासून आपल्या डोक्यात चालू असतं. खूप लोक म्हणतात की काय 1 दिवसासाठी, 2 दिवसासाठी येतात आणि तुम्ही एवढं वर्षभरासाठी करत राहता. पण ही एक श्रद्धा आहे, भावना आहे. त्या आमच्याच घरातील सदस्य आहेत, भलेही 1-2 दिवसासाठी काय येणार, पण अगदी जगातला सगळा आनंद देऊन जातात. आणि म्हणून गौराईंचं गौरीपूजन आम्ही मनापासून करतो. तुम्ही असंच करताना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि हां, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.